या कार्यक्रमाला या ठिकाणी या रंगमंचावर उपस्थित मांजरेगावचे माजी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक, आमचे मित्र म्हणणार नाही, आमचे मार्गदर्शक, म्हणजे त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही आमच्या युवा काळात अनेक कामं केली, ते देवेंद्र सर, आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाबलीराव, त्यांच्याबरोबर कधी काळी आम्ही राजकीय पक्षासाठी काम केलं. आणि जसं बाळानं सांगितलं की ह्या गावानं एक वेगळा पायंडा घालून दिलाय, तो म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं एक महिला विभाग, आणि त्या महिला विभागाच्या अध्यक्ष मॅडम विद्या हंजुणकर. सर्वात प्रथम आजच्या या कार्यक्रमात ज्या ज्येष्ठ कलाकारांचं आणि युवा कलाकारांचा या ठिकाणी सन्मान झाला, त्या सगळ्यांचं अभिनंदन. खरं म्हणजे फक्त गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे नाव ऐकायला मिळतं, गणेशोत्सव संपला की हे नावही गायब होतं. पहिल्यांदाच गणेशोत्सव नसताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं एखादा कार्यक्रम आयोजित होतोय असं पहिल्यांदाच मला बघायला मिळतंय. अर्थात आज गणेश जयंती जरी असली तरी गणेश जयंतीचे कार्यक्रम हे वेगवेगळे देवस्थानं करत असतात, परंतु सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आज गणेश जयंतीच्या निमित्तानं असा कार्यक्रम घडवून आणतं आणि त्या कार्यक्रमात गावातल्या ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान केला जातो, कलाकारांच्या कला योगदानाची दखल घेण्यात येते. हे खूप स्तुत्य अशा पद्धतीचं काम आहे आणि त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आगरवाडा हे कौतुकास पात्र आहे. खरं म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहेत आज गोव्यात नाक्यावरती अशा पद्धतीची मंडळ ही स्थापन झालेली आहे. त्या मंडळाचं काम फक्त गणेशोत्सव काळात तो उत्सव साजरा करायचा आणि मग वर्षभर काहीच करायचं नाही असं होता कामा नये. या मंडळांचं काम आणि कार्य हे वर्षभर चालू राहायला पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीनं त्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्या मंडळानं काम करून दाखवली पाहिजे, तरच तो गाव सक्रिय राहू शकतो. पेडणे ही कलाकारांची खाण, त्याच्याबद्दल आणि वेगळं सांगायची गरजच नाही. खरं म्हणजे पूर्ण गोवा हीच कलाकारांची खाण. प्रत्येक घराघरात या ठिकाणी आपल्याला कलाकार मिळणार, परंतु कलेच्या बाबतीत पेडणेचं एक वेगळेपण आहे. जशी हौशी रंगभूमी ही पेडणे एका उच्च स्तरावरती पोहोचली, तशाच पद्धतीनं स्पर्धात्मक कलेतही पेडणेनं आपलं नाव लौकिक कमवलेलं आहे. पूर्वी पारसे युवक संघ, त्यानंतर तुये युवक संघ कला अकादमीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नेहमीच अव्वल ठरायचं. आजच्या घडीला कासारवर्णे, इब्रामपूर या गावातल्या अनेक संस्था वेगवेगळ्या स्पर्धातून अव्वल बक्षीस प्राप्त करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे कलाकार या इथल्या जमिनीतच रुजलेला आहे. परंतु ही कला आज हौशी कला जी आहे ती कमी होताना दिसते. आपल्याला कुठेतरी आजचे युवक हे त्या कलेपासून कुठेतरी दूर जाताना आपल्याला दिसते. त्यामुळे जसं बाळानं सांगितलं की ज्येष्ठ कलाकार जे आहेत त्या कलाकारांनी या युवा कलाकारांना प्रोत्साहित करून ही हौशी रंगभूमी टिकवणं गरजेचं आहे, ही टिकायला पाहिजे. नाटक ही केवळ मनोरंजनाचा भाग नाही, नाटक ही मनोरंजनाबरोबरच जागृतीचं एक माध्यम होतं. यापूर्वीही होतं, आताही आहे. आणि त्यामुळे अत्यंत प्रभावी माध्यम, म्हणजे ज्या गोष्टी आम्ही शिक्षणातून शिकलो नाही त्या गोष्टी आम्ही नाटकातून शिकलो. अनेक गोष्टी, इतिहास तर आम्ही पूर्णपणे नाटकातून शिकलो. वेगवेगळी नाटकं बघून, वेगवेगळी नाटकं करून आम्ही शिवाजी महाराज काय हे आपण शिकलो. ते पुस्तकाने जर वाचायला गेलो असतो तर आपल्याला शिवाजी महाराजांची ओळखच झाली नसती. त्यामुळे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नाटकातून शिकायला मिळाल्या. आणि त्यामुळे अशा ही जी परंपरा आहे ती परंपरा या नव्या पिढीनं पुढे नेणं गरजेचं आहे. परंतु त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जी मगाशी बाळा नाईक यांनी सांगितली की आज जमाना बदललेला आहे.
कला ही आहेच, परंतु कलेबरोबर आज अनेक सामाजिक प्रश्न आहेत, ज्या सामाजिक प्रश्नावरतीही अशाच पद्धतीनं गावातल्या लोकांनी एकत्र येऊन चर्चा करणं गरजेचं आहे. आज आपला गोवा संकटात आहे. प्रत्येक गाव आज धोक्यात आलेला आहे. प्रत्येक गावाचं अस्तित्व आज धोक्यात आलेलं आहे. अर्थात विकास ही जरी निरंतर प्रक्रिया असली तरी तो कशा पद्धतीचा विकास असायला हवा. विकास म्हणजे आम्ही संपवायचं आणि कुणीतरी भरताना इथे येऊन राज्य करायचं, याला विकास म्हणत नाही. त्यामुळे या अशा विषयावरती गावावरती जे जे विषय संकट म्हणून उभे राहिलेले आहेत त्या त्या विषयावरती गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज प्रत्येकाला अशा पद्धतीने उघडपणे भूमिका घेणं शक्य होत नाही. बरोबर आहे, आम्ही मान्य करतो, कारण उघडपणे भूमिका घेणाऱ्यांना टार्गेट केलं जातं. परंतु किमान कोण बरोबर आणि कोण चूक हे तरी तुम्ही सांगायला पाहिजे आणि त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे. एखादा माणूस किंवा एखादी भूमिका जर बरोबर असेल तर ती बरोबर म्हणायला शिका, आणि जर एखादी भूमिका किंवा एखादी गोष्ट जर वाईट असेल तर ती वाईट तरी म्हणायला शिका. कारण आपण जर काहीच भूमिका घेणार नाही तर मग या गोष्टी पुढे जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे कला क्षेत्राचं जतन हे व्हायलाच पाहिजे. आपण राहिलो, आपला गाव राहिला, आपले लोक राहिले तरच ही परंपरा संस्कृती पुढे जाणार आहे. आपणच जर राहिलो नाही, आपले गावच जर राहिले नाही तर मग ही परंपरा संस्कृती टिकणार कशी. आणि त्यामुळे आज गोव्यासमोर आणि प्रत्येक गावासमोर जी जी संकट उभी आहेत त्या त्या संकटांना तोंड देण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सज्ज राहायला पाहिजे. शेवटी एकच गोष्ट सांगतो की नाटक हे आमच्या सगळ्यांच्या रक्तात आहे. त्यामुळे ते फक्त स्टेजवरतीच करायचं असंही असत नाही. आता प्रत्यक्षातही माणसं नाटकं करतात. निवडून एका पक्षातनं येतात आणि नाटक भलत्याच पक्षात करतात. हे आपण बघत असतो. जशी विनोदी नाटकं होतात रंगभूमीवरती, तशाच पद्धतीची विनोदी नाटकं ही राजकारणातही आपल्याला पाहायला मिळतात. परंतु कला, नाटक, अभिनय हा रंगभूमीवरतीच शोभून दिसतो. प्रत्यक्ष जीवनात जर अशा पद्धतीची नाटकं जर लोक करायला लागले आणि लोकांना जर फसवायला लागले तर त्यांचे कान पकडायची ताकद आम्ही प्रत्येकाने ठेवायला पाहिजे आणि ती तुम्हाला ठेवावी लागणार आहे. तरच आपला गोवा आणि आपला गाव सुरक्षित राहणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्ही सगळेजण आजचा नाट्य प्रयोग या ठिकाणी पाहायला जमलेला आहात. आज जे नाटक या ठिकाणी होणार आहे त्या सगळ्या कलाकारांना शुभेच्छा. हे नाटक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सादर हो. श्री गणेशाची कृपा या सर्व कलाकारांच्या माथ्यावरती राहून हे नाटक योग्य पद्धतीनं या ठिकाणी सादर हो. आणि शेवटी पुन्हा एकदा आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या स्तुत्य अशा उपक्रमाला माझ्या शुभेच्छा, त्यांचं कौतुक. अशाच पद्धतीनं त्यांनी आपलं काम पुढे नेत राहावं आणि वेगवेगळ्या विषयावरती अशाच पद्धतीनं केवळ नाट्यकलेतच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात जे जे लोक या गावात ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्या लोकांची दखल अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेणं गरजेचं आहे आणि ती घेतली जाणार अशी अपेक्षा मी ठेवतो. मला या ठिकाणी खास आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचा खूप आभारी आहे. आणि आगरवाडा चोपडे गाव हा सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही सगळेजण आपलं सक्रिय योगदान देणार आणि सगळेजण त्यासाठी झटणार अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हांगा एक मराठी नाटक जे आयोजित केल्लें आसा, घडोवन हाडिल्लें आसा, त्या निमतान व्यासपीठाचेर आमकां लाभिल्ले प्रमुख पावणे आमचे जिवलग मित्र किशोर नाईक गांवकर, ज्यांच्या लेखणींतल्यान आनी तांच्या वक्तृत्वान आज गोंयभर एक वेगळो ठसो उमटयला. त्याच बरोबर विशेष अतिथी आमचे मदीं आसा श्री बाळा प्रशांत नाईक, जे आयज तळमळी युवकांक घेवन कार्य करीत आसात. ह्या मंडळाचे अध्यक्ष म्हजे मित्र बाबलीबा राऊत, महिला अध्यक्ष सौभाग्यवती खोलसुळेकर. ह्या नाटकांत
भाग घेवपी सगळे कलाकार, तांचे दिग्दर्शक, इतर तांचे साथी, तुम्ही जमिल्ले सगळे सुबुद्ध नागरिक रसिक हो. जास्त वेळ घेना, म्हजे मित्र बाळा खूपशी गोष्टी सांगल्यो, हांव थोडक्यान आटपता, 2 मिनटां आटपता. आगरवडे गांव दोन गोष्टी खातीर खास प्रसिद्धी आसा. एक प्रसिद्ध आसा तो मिठा खातीर. हे मीठ जे आसा हे आमच्या जिवनात रूच हाडटा. ज्या प्रत्येक खाद्य पदार्थात मीठ ना जाल्यार बेचव जाता, आणि हे रूच हाडपी मीठ म्हणून हो गांव खूप प्रसिद्ध आसा. त्याच बरोबर जीवनात कला ना जाल्यार जीवन बेचव जाता, आणि ह्या कले खातीरय हे गांव खूप प्रसिद्ध आसा. ह्या खातीर ह्या गांवाचे जितले कौतुक करत तितले थोडे. सगळ्यांक मागता की तांच्यांनी जोरदार ताळयो मारून ह्या संस्थेचे अभिनंदन करचे, कौतुक करचे की त्यांच्यानी ही जुनी कला, हौशी नाट्य कला ही जोपासल्या आणि ते फुडें व्हरत आसा. आज पेडणे तालुका आम्ही आता सांगल्याप्रमाणे कलाकारांचे खाण म्हणटा, मागीर नृत्य, गायन किंवा नाटक या सगळ्या क्षेत्रांनी पेडणेच्या लोकांनी आपलो झेंडो गोंयभर रोयला, महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध झाल्या. मागीर ते हौशी नाट्य आसतले, स्पर्धेचे नाटक आसतले किंवा इतर प्रकार आसतले, सगळ्यावर आज एकूच स्वर आयकून येता की हौशी नाट्य हे खंय तरी कमी जायत चल्ला. ही हौशी नाट्य व्यासपीठ हे खंय तरी ढासळत चालला, कमी जायत चालला. पण परत एकदा कौतुक करता की अशा संस्था असतात गांवगिऱ्या वाठारांनी अजूनही ही कला जोपासतात आणि पुढे व्हरत असतात. ताका लागून तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता. सगळ्यांनी देव बरें करूं म्हणटा की तुम्ही ही प्रथा चालू दवरल्यात. तुमकां लागणारे सहकार्य करपाक आमी तुमचे बरोबर सदां आसतले, हातान हात घालून, आणि म्हाका उलोवपाक दिले, आमंत्रीत केलो, त्याबद्दल तुमचे धन्यवाद दिता. देव बरें करूं. उपस्थित सगळे आगरवाडचे नागरिक, तसेच नाट्य कलाकार, ज्येष्ठ नाट्य कलाकार, उपस्थित पत्रकार भाव, खास करून आयज माझ्या जिवनात जर म्हाका पळोवपाक गेल्यार आयचो हो एक म्हाजो एक बऱ्यापैकी क्षण, जी आयज आमी म्हणटा पेडणे तालुका हो एक कलाकारांची खाण जावन आसा. आणि आयज तांकां खरोखरच जे आमचे ज्येष्ठ कलाकार आसात, जे दिवंगत आसात आणि जे ज्येष्ठ आसात उपस्थित, आयज ह्या मंडळान तेंची इतले वर्साची जे लोकांक, जे आमचे नाट्य रसिकांक तेंचे मनोरंजन करपी हे आमचे नाट्य कलाकार, तेंचो आयज सन्मान करून खरोखरच म्हाका दिसता हे पुण्य काम आसा. आणि आयज बरें पळोवपाक गेल्यार जायते मंडळ आसात, आपल्या क्षेत्रांत आपापल्या परी जे कितें शक्य जाता तो पर्यंत करता. मागीर ते सार्वजनीक गणोत्सव मंडळ जे पूजन जाता, मागीर ते सगळे 11 दीस 21 दिसाचो गणपती साजरो करता. पण ह्या मंडळान त्याच्या पलीकडे वचून म्हाका दिसता आमचे ह्या आगरवाड्या ज्येष्ठ जे नाट्य कलाकार असो, मागीर ते संगीत क्षेत्रान असो, तांकां एक उगडास करून की तेंचे कारकिर्दीन तेंच्यांनी जे नांव कमयलां तांकां ह्या व्यासपीठार येवन तेंचो सन्मान करप. खरोखरच हांव देव बरें करूं म्हणटा की अशे ह्या मंडळांनी हांगाच न्हू आगरवाड्यार जायते आमच्या पेडणे तालुक्यान जितले सार्वजनीक मंडळ आसात तेंच्यांनी पुढाकार घेवन अशे आमचे ज्येष्ठ कलाकार आसात, ते मागीर संगीत क्षेत्रान असो नाजाल्यार नाट्य कलाकार असो, तांकां एक असो एक शाबासकीची थाप किंवा एक तेंचो एक सन्मान करचो. आगरवाडा हो गांव एकदम एक प्रामाणीक जे आपली शेती, व्यवसाय आणि खास करून एक ओळखले जातात की एक बऱ्यापैकी एक नाट्य कलाकार, एक संगीत कलाकार. आता नुकतेच आम्ही त्यांचे दर्शन घेतल्यार जे आम्ही सन्मान मूर्ती हांगा हा उपस्थित हांगा, म्हणजे आमच्या बरोबर हांगा नाय बी हांगासर उपस्थित, त्यांच्यानी जे आपल्या कारकिर्दीक बऱ्यापैकी नाटक जे लोकांक समोर, जे नाट्य रसिकां समोर जे सादर केल्यार, आयज इतले वर्साची तेंची जी हांगासर एक परिश्रम घेवन
सगळ्या नागरिकांक तेंच्यांनी एक बऱ्यापैकी तांकां एक उमेदीन प्रत्येक नाटकान तेंचे आपले जे कला दाखोवन सगळ्या रसिकांक तेंच्यांनी खुश दवरले. म्हाका दिसता तेंच्यांनी एक ज्येश्ठ आसाच, पण ह्या नाट्य क्षेत्राच्या पलीकडे आमच्या ह्या ज्येष्ठ नाट्य कलाकारांनी आमच्या सारकेले जे युवा तरुण आसात जे ह्या गांवांनी आसात तांकां सगळ्यांक एकत्रीत घेवन की तेंचे जे विचार आसात ते मागीर संगीत असो नाट्य असो किंवा एक आमचे एक सामाजीक दृश्टिकोनान आता खूबश्यो गोष्टी जे गांवांच्या विरुद्ध घडटात, जे तालुक्याच्या विरुद्ध घडटात, गांवांक कितें जाय हे तुमच्या पर्यंत तुमकां खूब अनुभव आसा. नाट्य क्षेत्रात कला क्षेत्रा बरोबर ही तुमकां जी जनरल जी नॉलेज ती तुमकां आसा ती एक भुरग्यां पर्यंत दिवची की आमच्या एक भुरगे आमकां एक तुमी ज्ञान दिवचें. म्हाका जायत्या पत्रकार परिशदेन किंवा त्यांच्या आमच्या किशोर नायक सर यांच्या एक वृत्तांत तेंच्या एक न्यूज आसलो ते गांवकरी म्हणून एक न्यूज आसा त्याच्या मार्फत खुबश्यो गोष्टी पेडण्याक लागून ते विशय हायलायट करतात आणि खरोखरच अत्यंत गरजेचे आसा ते काडूंकूय जाय तेंच्यांनी ते विशय. हे गोष्ट तडीक लावपाक लागून तुमी जे ज्येष्ठ आमचे नागरीक आसात तेंची आमकांय गरज आसा की तेंच्यांनी एक फुडाकार घेवचो. आमचे जे युवा आसा तांकां एक कितें तरी एक मार्गदर्शन करचें. अशें मागीर ते राजकारण भितर मिक्सअप करप ना, अशीच एक रेस्पेक्ट करचे जे गांवांच्या विरोधान आसात गोष्टी ते आमचे ज्येष्ठ कलाकारांनी आमकां एक सांगचे की अशे विशय आसात ते गांवांच्या हिता विरुद्ध आसात. गांवाच्या हितासाठी जे कितें गोष्टी आसात ते आमकां एक मार्गदर्शन करचे जेणे करून आमी जे युवा पिढी आसा जे आगरवाड्या आसो किंवा आनी इतर गांवांतले तेंच्यांनी तेंचे विचार आयकून ते एक आमी फुडें सरचे आनी गांवाच्या हिताक लागून कितें जावंक शकता ते आमी करचे. म्हणजे देवेंद्र प्रभू सर प्रत्येक विलेजीन प्रत्येक गांवांत ते एक तळमळ आसा ते मागीर ज्येश्ठ आसो जे आमचे युवा असो तांकां जे कितें इन्फ्रास्ट्रक्चर किंवा स्कुलान आनी कितें गोष्टी ते खुबश्यो गोष्टींनी ते फुडाकार घेवन करतात. जायते गोष्टी जाले ना आनी खंय तरी तांकां दिसता खंय गेल्या बरोबर कमतरता आसा. सो ते गोष्टी तडीक लावपाक ते प्रयत्न करतात आनी तेंच्यांनी अशेंच फुडें सरचे. आनी हांगा जे सार्वजनीक गणेशोत्सव मंडळात नवे अशें एक पळोवपाक मेळटा की आमी जायत्या मंडळान आमी गोष्टी पळयतात की अध्यक्ष जावन आसता एक पुरुश आसता, पण ह्या मंडळान म्हाका दिसता एक वेगळीच एक अशी तेंच्यांनी एक हे केल्लें आसा की महिला म्हणून अध्यक्ष आसा आनी तांकांय तितलो प्रोत्साहन आनी तांकां एक मान सन्मान दिला. कारण सार्वजनीक गणेशोत्सव मंडळान म्हाका दिसता पळोवपाक गेल्यार तेंचेच काम चड आसता आनी पुरुश आसात पण जायत्या मंडळांनी अध्यक्ष जावन आसता पुरुष, पण हांगा भेदभाव न दवरता जे आमचे पुरुष आनी महिला एकाच समान एकाच व्यासपीठाचेर दोगांयका ह्या गांवांत मान दिला. खरोखरच धन्य. आणि मागता उपस्थित तुमच्या सगळ्यांकडे ह्या मंडळाचे मोठे कौतुक आणि मोठ्या ताळयो मारून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करते. हांव जास्त वेळ घेयना कारण नाटक आता सुरू जावपाची वेळ जाल्ली आसा. मंडळाक खूप खूप शुभेच्छा दिता. देव गणपती गणराया तांकां सदांच त्यांच्या बरोबर आसतलो. त्यांची कृपा दृष्टी कृपा आशीर्वाद त्यांच्यावर आसाच आणि देवी सातेरीची सुद्धा कृपा दृष्टी कृपा आशीर्वाद आसाच त्यांचो. आणि पुढील वाटचालीक त्यांच्या खूप खूप शुभेच्छा दिता. हांगा आपल्या बद्दल देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद.